टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 12 ऑक्टोबर रोजी आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषय पेपर 1 व पेपर 2 संदर्भात अतिशय उपयुक्त आज प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज, त्यावर टाकलेले प्रश्न आणि क्वेश्चन पेपर कसा येतो हे तुम्ही मॅच करून घ्या. जेव्हा परीक्षा होणार त्यानंतर तुम्हाला असेच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे, जे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपलोड करत आहात. तर मित्रांनो, चला अतिशय IMP हे सगळे प्रश्न असणार आहे. काळजीपूर्वक बघा आणि उत्तर देण्याचा प्रयास तुम्ही येथे करत राहा. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 येथे दिलेला आहे की बर्टनच्या मते डॅश डॅश म्हणजे जन्मजात सर्वंकष मानसिक योग्यता. 4 पर्याय दिलेले आहे: वय, उंची, वजन किंवा बुद्धी. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे बुद्धी. कारण बर्टनच्या मते बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वंकष मानसिक योग्यता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 असा येथे विचारलेला आहे की डॅश डॅश यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली. हे बघा मित्रांनो, अतिशय IMP हा प्रश्न असणार आहे की भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे: डॅनियल गोलमन, बर्ट बगले किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच डॅनियल गोलमन. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली. हे तुम्ही लक्षात ठेवा, येथे भावनिक बुद्धिमत्ता विचारलेला आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तन केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होय. हे बघा मित्रांनो, एखाद्या वेळी नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या जेव्हा निरीक्षण केला जातो त्याला काय म्हणतात असा प्रश्न येथे विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे: परनिरीक्षण, आत्मनिरीक्षण, वस्तुनिष्ठ निरीक्षण किंवा अपनिरीक्षण. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वस्तुनिष्ठ निरीक्षण. नैसर्गिक परिस्थितीत जेव्हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले जाते त्याला आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण असे म्हणतो. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 4. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की हे बघा, असा प्रश्न इथे दिलेला आहे की विचार प्रक्रियेतील पहिला घटक कोणता. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे की विचार प्रक्रियेतील पहिला घटक कोणता आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: पूर्वानुभव, पूर्वविचार, समस्या किंवा प्रतिमा. तर हे बघा मित्रांनो, विचार प्रक्रियेतील पहिला जे घटक असणार आहे ते असणार आहे, कारण समस्या ज्यावेळी निर्माण होते त्यावेळीच माणूस विचार करायला लागतो किंवा विद्यार्थी विचार करायला लागतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की बुद्धिगुणांकांचे वर्णन डॅश डॅश यांनी केले. अतिशय सोपा हा प्रश्न आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे याचे उत्तर. बुद्धिगुणांकांचे वर्णन कोणी केले तर 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो: थर्स्टन, वेस्टन, मस्टन किंवा टर्मन. तर हे बघा, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 टर्मन यांनी केले. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की थोडा ॲडजस्ट करून घेतो याला, 1 मिनटं. ओके. प्रश्न क्रमांक 6 थोडा मोठा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 आणि TET 2017 हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता आय थिंक. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खालील दिलेले कोणते विधान योग्य नाही. हे बघा मित्रांनो, क्वेश्चन जे आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खालील दिलेले कोणते विधान योग्य नाही. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आणि पहिला जे पर्याय आहे, जन्मानंतर बाहेर जी भौतिक सामाजिक परिस्थिती असते त्याच्या बालकावर परिणाम होतो. हो, बरोबर आहे, होतो परिणाम. दुसरा ऑप्शन इथे दिलेला आहे: एकाच आईवडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न
स्थानामुळे भिन्न असत नाहीत. हे बघा इथे नाही दिलेलं आहे, म्हणजे हे चुकीचे विधान इथे असणार आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, झोपडपट्टीतील राहणारी मुले व संगण कुटुंबातील राहणारी मुले यांच्या जाणीवेत, समजशक्तीत, वर्तनामध्ये फरक आढळतो. हे बरोबर आहे. आणि चौथा पर्याय इथे दिलेला आहे की सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडत जातो. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कारण इथे दिलेलं आहे की कोणते विधान योग्य नाही. तर 2 नंबरचे जे विधान आहे ते योग्य नाही. CDP मध्ये काय असतं मित्रांनो, पॅडागॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडागॉजीमध्ये कधी कधी 4 पर्याय जे ते बरोबर दिलेले असतात. त्यापेक्षा त्या 4 पर्यायापैकी बेस्ट पर्याय आपल्याला निवडावा तेथे लागतो. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 येथे दिलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे, खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे. येथे सुद्धा तसाच प्रश्न विचारलेला आहे की विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे. 4 विधान आपल्याला इथे दिलेले आहे. काळजीपूर्वक विधान वाचून घ्या. पहिला विधान इथे दिलेला आहे की जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. बरोबर आहे. पाठांतरानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरण परिणाम होत नाही. झोप, दमन तसेच अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते. बरोबर आहे. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे. हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु पर्याय क्रमांक 2 जे इथे दिलेला आहे ते तुम्ही वाचा आणि समजून घ्या की पठनानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणावर परिणाम होत नाही हे इथे दिलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 2 जे असेल ते असत्य असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येते प्रश्न क्रमांक 8 पाहूया. प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळवी करणे म्हणजेच विचार होय. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञ मांडले. हे बघा पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळवी करणे म्हणजे विचार होय. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, मन, मेंडल, बुनर किंवा नंतर. हे बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मन. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानापैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे. बघा 4 विधान आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपल्याला अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे हे इथे ओळखायचे आहे. अवधान ही एक निवड प्रक्रिया आहे. बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. हे सुद्धा बरोबर आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. हे चुकीचे येथे दिलेले आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे, अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवर होते. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो इथे जे असत्य विधान असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. हे बघा मित्रांनो येथे आपल्याला प्रेरणांची 4 वैशिष्ट्ये दिलेली आहे, 1 नाही आणि 3 आहे असे आपल्याला इथे उत्तर शोधायचे आहे. पहिला ऑप्शन आहे मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. हे बरोबर इथे दिलेलं आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. हे सुद्धा इथे बरोबर दिलेलं आहे. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होते. ओके. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. हे बघा हे सुद्धा बरोबर आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 जे असेल मित्रांनो येथे ते चुकीचा दिलेला आहे, कारण प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होते. हे चुकीचे येथे दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपला येथे योग्य उत्तर असणार आहे, किंवा कारण हे प्रेरणेची वैशिष्ट्ये नाही. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 11. प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा प्रकार दिसतो. तर हे बघा मित्रांनो 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे, विस्थापन, प्रतिपूरण, तादम्य आणि कृतक समर्थन. तर हे बघा हे जे प्रकार असणार आहे ते तादम्य संरक्षण यंत्रणेचा प्रकार असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यास पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि
निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा जीवन वृत्तांत पद्धती. तर हे बघा मित्रांनो, अभ्यास शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात ते प्रायोगिक पद्धतीमध्ये असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला येथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया 13वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो, आणि थॉर्नडाईकच्या संयोजनवाद उपपत्तीचा पाया आपल्याला इथे शोधायचा आहे. मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्तभिसरण संस्थेशी निगडित असणे, किंवा 2 चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. हे मित्रांनो 2 शब्द इथं तुम्ही लक्षात ठेवा, चेतक व परिसाद, कारण हीच आपला उत्तर येथे असणार आहे. कारण चेतक व परिसाद यांच्यामध्ये प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे म्हणजे थॉर्नडाईकच्या संयोजन उपपत्तीचा पाया आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे की अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. हे बघा मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न इथे विचारलेला आहे की ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. 4 उपपत्ती आपल्याला खाली दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की गेस्टलची समकारवादी उपपत्ती, टॉलमेनची संकेत अध्ययन उपपत्ती, कर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती किंवा स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, स्किनरची जे साधक अभिसंधान उपपत्ती आहे त्याचा समावेश जे आहे ते ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया 15वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की बाह्य जगाचे ज्ञान मिळविणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनाला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. हे बघा, कोणती बाब टाळावी जेव्हा प्रश्न संपतो ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण वैशिष्ट्य नाही किंवा असा नाही तसा नाही, विविध प्रकारे इथे निगेटिव्ह प्रश्न विचारले जातात. आपण ते समजणे आपल्याला आवश्यक आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो. अध्यर्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावे, हे बरोबर आहे. अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊन द्यावे. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तो तसा होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, हे सुद्धा येथे बरोबर असणार आहे. आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये, हे चुकीचे येथे दिलेले आहे, कारण आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देण्याचं काम आहे. आणि अवबोध रचनेला महत्त्व द्यावे, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. अतिशय IMP हा प्रश्न सुद्धा असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो इथे पाहू शकतात की पियाजेच्या मूलभूत संशोधनामुळे तो कोणता शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला. हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. आणि पियाजेबद्दल इथे प्रश्न विचारलेला आहे. जनुकीय मानसशास्त्र, वर्तनवादी मानसशास्त्र, समकारवादी मानसशास्त्र किंवा चिकित्सक मानसशास्त्र. हे बघा मित्रांनो, पियाजेचा जे उल्लेख होतो ते जनुकीय मानसशास्त्र म्हणून होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 येथे दिलेला आहे मित्रांनो. जीन पियाजेने खालीलपैकी कोणती विकासाची उपपत्ती मांडली. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही याला पाठ करून ठेवा की जीन पियाजेची उपपत्ती कोणती. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. नैतिक विकासाची उपपत्ती, सामाजिक विकासाची उपपत्ती, मनोसामाजिक विकासाची उपपत्ती किंवा बोधात्मक विकासाची उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, जीन पियाजेची जी उपपत्ती असणार आहे ते असणार आहे बोधात्मक विकासाची उपपत्ती. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर ठरणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18. खूप मोठे प्रश्न जे आहे तुम्हाला TETच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. कारण लहान प्रश्न तेथे विचारले जात नाही, तेथे प्रश्न मोठे विचारले जातात. कारण प्रश्न आपल्याला समजला नाही पाहिजे अशी त्यांची मानसिकता असते. तर तुम्ही प्रश्न जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. हे बघा मित्रांनो, याआधी आपण तादम्य पाहिलेलं आहे. आता आपल्याला संरक्षण यंत्रणेचा दुसरा प्रकार इथे पाहायचा आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. नकारात्मक, प्रतिपूरण, प्रेक्षेपण किंवा विस्थापन. तर हे बघा, हे जे उदाहरण असणार आहे ते असणार आहे प्रेक्षेपणचे उदाहरण असणार आहे. ओके. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की सर्व समावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे. हे बघा मित्रांनो, समावेशी शिक्षाबाबत ज्याला आपण CTETमध्ये समावेशी शिक्षा म्हणतो त्याबद्दल येथे प्रश्न विचारलेला आहे की समावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात, बरोबर आहे.
एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणाची सोय नसते, हे सुद्धा बरोबर आहे. समावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो, हे इथे चुकीचं दिलेलं आहे. आणि एकात्मक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो इथे विचारलेलं आहे बरोबर विधान बरोबर आहे. समावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? तर हे बघा मित्रांनो, हे विधान इथे बरोबर असणार आहे, कारण सर्व समावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो, हे इथे बरोबर उत्तर दिलेलं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न इथे विचारलेला आहे की पियाजेच्या मते बोधात्मक पैलूतील कोणती बाब महत्त्वाची आहे? अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. प्रतियोजन, बोधन, अनुकरण किंवा यापेक्षा वेगळा. तर हे बघा मित्रांनो, येथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रतियोजन. खूप जोरात पाऊस सुरू आहे मित्रांनो आणि इंटरनेटची खूप प्रॉब्लेम इथे होत आहे. लाईटसुद्धा गेलेली आहे, तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण नेटवर्कचा खूप इश्यू इथे आहे आणि व्हॉईससुद्धा क्लिअर येत नाही. तर मित्रांनो, पियाजेच्या मते बोधात्मक पैलूतील कोणती बाब महत्त्वाची आहे? तर प्रतियोजन हे बाब इथे महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिलेक्टेड टॉप 20 क्वेश्चन आज पुन्हा 12 ऑक्टोबर रोजी पाहिलेले आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.